सहकारी साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वसमतची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे। पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वसमत नगरच्या संस्थेची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष गारुडे उमाकांत विश्वनाथराव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30 सप्टेंबर रोजी सर्व विषयांवर चर्चा करून संपन्न झाली आहे। यावेळी गारुडे अध्यक्ष, करवंदे उपाध्यक्ष, काळे सचिव, संचालक चौरे, शिंदे, कदम, भालेराव, मोरे, चौरे, जाधव, तज्ञ संचालक तसेच वाघमारे, खंदारे आदी सर्व संचालक तसेच सभासद, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 30/9/2024 रोज सोमवार सायंकाळी 5:05 आयोजित बैठक केलेली होती। त्या सभेचे अध्यक्ष आमचे पतसंस्थेचे अध्यक्ष गारुडे उमाकांत विश्वनाथराव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। या सभेच्या प्रथमतः या परिसरातील महादेव पिंपळा चौरे यांची आराध्यदेवाची पूजा करून अध्यक्ष साहेबांच्या वतीने पूजा करून अध्यक्ष साहेबांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल जी आजची काही जी सभा ठेवलेली होती, सभेपुढील आम्ही 7 विषय घेतलेले होते। 7 विषयाचं प्रथमतः वाचन करून दाखवलं आणि 7ही विषयाचं स्पष्टीकरण विषय क्रमांक 1 होता मागील सभेची प्रोसिडिंग वाचून कायम करणे। ही प्रोसिडिंग सभासदाला वाचून दाखवण्यात आली व सभासदांना मोठ्या संख्येनं त्यास मान्यता पण दिलेली आहे। 2023-24 आर्थिक पत्रके 23 नफा तोटा पत्रक ताळेबंद वाचून मान्यता देणे ही सभासदाला वाचून दाखवण्यात आली व सभासदांना मोठ्या संख्येने आम्हाला मान्यता दिली। 8 बुरशीस मान्यता आम्हाला सभासदांना मंजुरी दिलेली आहे। विषय 6 विषय काही पूर्ण वाचून दाखवत नाही, पण एक मला असं आवर्जून सांगायचे की ही संस्था एक आतापर्यंत असं आहे की एक या संस्थेला जवळपास म्हणजे दोन वेळेस आवर्षण या संस्थेने बघितलेलं आहे। एक कोरोनासारखी महामारी जी बिमारी होती या संस्थेमध्ये सभासदाला सर्व आमच्या संचालक मंडळाला मिळून एखादा सभासद कोरोनाच्या काळात जर आजारी पडला असं काय जातं त्या सभासदाला दवाखान्यापर्यंत जाऊन तिथपर्यंत मदत करण्याचं काम या संचालक मंडळानं आजपर्यंत केलेलं आहे। त्याच्यानंतर बराच वेळेस काही त्याच्यानंतर एकदा 2006 मध्ये एकदा आवर्षण आलं, अशा वेळी सभासदाला थोडंसं रिटेन्शन देण्यामध्ये थोडंसं वर्षभर लांबल्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण आल्यामुळे सभासदाला देवाणघेवाण करण्यामध्ये सुद्धा खूप कर्ज द्यायची अडचण आली। त्यावेळेस बी सभासदाला या संस्थेनं थोडीशी संस्थेची अडचण पाठीमागे ठेवून सभासदाच्या अडीअडचणी लक्षात घेऊन संचालक मंडळाला वेळोवेळी कर्ज देण्याचं सहकार्य केलं। याच्यासाठी केले की सभासदाचं मनोधैर्य वाढलं पाहिजे, संस्थेविषयीची आत्मीयता निर्मिती झाली पाहिजे आणि या संस्था जी आहे संचालक मंडळ आहे हे फक्त सभासदांच्या हिताचेच आजपर्यंत निर्णय घेतले आणि याच्या पुढेही निर्णय घेणार। सभासदाचा आजपर्यंत संचालक मंडळावरती जो विश्वास आहे आमच्यावरती तितक्याच तत्परतेने संचालक मंडळाने जबाबदारी मोठ्या दिल्यानं मोठी पार पाडलेली आहे आणि यापुढेही आज एका मोठ्या अभिमानानं सांगा असं वाटते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।